बिहारच्या निवडणुकीत एनडीएच्या विजयानंतर बिहारच्या जनतेनं भाजप सरकारला घवघवीत यश मिळवून दिल्याबद्दल गांधी चौक माधवनगर येथे भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला। यावेळी मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली। मोदी जी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, भारत माता की जय, जय श्रीराम, भारत सरकारचा विजय असो अशा आदी घोषणांनी परिसर दणानून सोडला। हा जल्लोष माधवनगर भाजपा शहर प्रमुख मंजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपा कार्यकर्त्यांकडून करण्यात आला। यावेळी मंजित पाटील म्हणाले की बिहार निवडणुकीमध्ये प्रत्येक पक्षाने भाजपला अनेक प्रकारे घेरण्याचा व बदनाम करण्याचा प्रयत्न केला, मात्र बिहारच्या हुशार जनतेने अफवांवर विश्वास न ठेवता भरभरून मतदान केलं। मतदानाची टक्केवारी वाढवली आणि भाजपला घवघवीत यश मिळवून दिलं। शिवाय पुन्हा बिहारमधील जनतेला जंगल राज नको होतं। यावेळी भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते अण्णा मोणे, राजू आवटी, अशोक सोडगे, विलास हप्ते, योगेश देसाई, सुहास कलवटकी, आनंदराव भिडे, राजू भागवत, शैलेश कुरळे, यश डागा, विनोद चोपडे, गणेश वाठारकर, संजय जाधव, ज्ञानेश्वर केंगार आदीसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। बिहारमधील विधानसभा निवडणुकीमध्ये प्रत्येक पक्षाने आपल्या आपल्या परीने प्रयत्न केला की भाजपला कशा प्रकारे बदनाम करता येईल। वेगवेगळ्या अफवा उठून वोट चोरी, वोटिंग मशीनमध्ये असलेला फॉल्ट अशा अनेक अफवा उठून मतं मिळवण्याचा प्रयत्न केला। अनेक मुद्द्यावर भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला, पण बिहारमधील जनता आता शानी झालेली आहे। बिहारमधील जनतेला पुन्हा जंगलराज नको आहे आणि त्यासाठी बिहारमधील जनतेने भरभरून मतदान केलं। मतदानाची टक्केवारी वाढवली आणि त्याचबरोबर भाजपला अभूतपूर्व असं यश बिहारच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मिळालेलं आहे। याचं सगळं श्रेय आम्ही मोदीजींनाच देतो। मोदीजी अमित शहा यांच्या जोडीने अतिशय चांगल्या प्रकारे निवडणुकीचं नियोजन करून अगदी योग्य प्रकारे तिकीटं देऊन तिथल्या जनतेला भरोसा दिला। इथं पुन्हा जंगलराज येणार नाही, इथं फक्त आणि फक्त विकासाचं राज्य येणार आहे। लोकांनी बिहारच्या जनतेलाही मी धन्यवाद देतो की बिहारच्या जनतेनं भूलथापांना बळी न पडता अतिशय चांगल्या प्रकारे योग्य निर्णय घेऊन मतदान केलं आणि घवघवीत यश भाजपला दिलेलं आहे। 202 सीट मिळवून एनडीए पूर्णपणे बहुमतात आलेला आहे आणि त्याचबरोबर भारतीय जनतेलाही यातून एक वेगळा मेसेज जातोय की भारतीय जनतेला एक मान्य आहे मोदी आणि अमित शहांचं नेतृत्व, हिंदुत्वाचं नेतृत्व, विकासाचं नेतृत्व, अखंड भारतीय जनतेला हा मेसेज गेलेला आहे। बिहारच्या जनतेचे धन्यवाद, शतशत आभार आणि पुन्हा एकदा मोदी शहांचं मी धन्यवाद मानतो। भारतीय जनता पार्टीचा असाच विजय होत राहणार। भारतीय जनता पार्टी विकासाच्या मुद्द्यावर मतं मागते, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मतं मागत आहे, हेच पुढे चालत राहणार आणि भारतीय जनता पार्टीचा असाच विजय होत राहू। धन्यवाद। भारत माता की जय, जय श्रीराम।